आणि कोणत्याही परिस्थितीत या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे. कार्यालयावर हल्ला करणं आणि तिथे जाऊन तोडफोड करणं हे भारतीय जनता पक्षासारख्या एका सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पक्षाकडून अपेक्षित नाही. आता गुंडागर्दीवर करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात एवढं मोठं गव्हर्नमेंट मिळाल्यानंतर दुसऱ्या पक्षाविषयीच्या भावना या एवढ्या तीव्र ठेवण्याची आवश्यकता नाही. हे करण्यासाठी असो, पण पक्षाच्या कार्यालयावर जाऊन हल्ला करणं ही नवी पद्धत महाराष्ट्रात सुरू करते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आधीपासूनच सांगते, कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रातली पूर्णपणाने बिघडलेली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना उशीर लागतोय का? त्यांचा गृहमंत्री असणार आहे किंवा मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाची लोक हल्ला करतात. त्यांना त्या पक्षाला आत्मविश्वास आहे की आपल्याला पोलीस कायदेच काही करणार नाही, आपल्याला पूर्ण संरक्षण मिळेल अशी भावना ठेवून आत्मविश्वास दुणावलेला असल्यामुळे असा हल्ला कदाचित झालेला. मुख्यमंत्री उत्तर देण्यास उशीर करतात का? 101ची जी चर्चा होते त्या सगळ्या सिटी न्यूज थोडा खाली घ्या. हो, सिटी न्यूज थोडा खाली घ्या ना. आमची काही तक्रार नाही, कारण त्यांनी पूर्ण अभ्यास करून योग्य आणि कठोर कारवाई होईल अशा पद्धतीने हात वर करायचा प्रश्न तोंडावर जातोय. फ्रेम तर बघा. महाराष्ट्र साफ करण्यासाठी गुन्हेगार जे चालू आहे हे पूर्ण दूर करण्यासाठी पूर्ण ताकदीने उद्या चांगलं उत्तर द्यावं अशी आमची संतोष अपेक्षा. देशमुखचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो आज विजयसिंह पंडित यांनी CS ला विचारून आज सभागृहात एक भाषण सुद्धा केलं. अत्यंत घृणास्पद हा संपूर्ण हत्या झालेली आहे. खरं तर शरीराच्या बॉडीवरती कोणताही असा पार्ट उरलेला नाही जिथे मार लागलेला नाही. अंतर्गत सगळे जे ऑर्गन्स होते ते देखील 2 लिटर रक्त साठवलेलं आहे. मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले 35 वर्षे काम करतोय. अशी हत्या कधीही झालेली, असा खून झालेला मी कधीही पाहिलेला नाही. इतक्या टोकाची अतिरेकीपणाची विकृत स्वरूपाची भावना या भागातल्या काही गुंडांच्यात आहे आणि त्यांना कुणाचा तरी पाठिंबा आहे, त्याच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा पाठिंबा आहे अशी भावना सगळ्या महाराष्ट्रात पसरलेली आहे. आणि अपेक्षा आमची अशी आहे की मुख्यमंत्री योग्य तो कडक अशी कारवाई करतील. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवायची असेल आणि जलद बसवायची असेल तर ही त्यांना संधी. बांगलादेशी घुसपेट्यांचा मुद्दा होऊन अजून 4 ते 5 दिवस झाले तरी देखील ते फरार आहेत. अंकुश नाही येत आहे. पोर्टफोलिओ अजून दिले गेले. कायदा सुव्यवस्था बिघडते आहे. तुमचाच आरोप आहे कायदा सुव्यवस्था मंत्री निवांत आहेत. खाती वाटप योग्य वेळी होईल आणि एवढी मोठी मेजॉरिटी आहे त्यामुळे काही करण्याचं त्यांना कारण नाही. मुख्यमंत्री सभागृहामध्ये होता साहेब. मजा मारत आहे बिंदास. शेवटचं जबाबदारीच नसेल तर त्या बिचाऱ्यांनी तर काय करायचं. आमच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही आहे. आम्ही आमदार आहोत, ते मंत्री आहेत, पण काही जबाबदारी नसल्यामुळं त्यांना थोडा मोकळा वेळ मिळतोय. वाल्मिक कराड अजून देखील फरार आहे. सर, अतुल भातखळकर असं म्हणतायत की संसदेमध्ये जर ज्या पद्धतीने हल्ला होतो तिथं काही बोलत नाहीत, मग आमच्या कार्यकर्त्यांची भावना तीव्र होणार आणि त्यामुळे आजचं हे प्रकरण घडलं मुंबईमधलं. काय संसदेमध्ये भाजपच्या खासदारांवर जर हल्ला होत असेल तर कार्यकर्त्यांची भावना तीव्र होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं मुंबईमध्ये हे प्रकार घडला. संसदेत घडलेला हल्ला मला काही खरं वाटत नाही. तो म्हणजे चर्चा आणि एकंदर कालपासून जो प्रकार चालू आहे त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी झालेला प्रकार असेल असं मला वाटतं. बांगलादेशी घुसपेटीचा प्रश्न आज नितीश राणेंनी मांडला सभागृहामध्ये. बांगलादेशी घुसपेटी आपल्या भारतात येत आहे, काय तुमच्या प्रतिक्रिया? अशी घुसपेटी भारतात येऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. बॉर्डर सीमा सुरक्षा दलाने पूर्ण काळजी घेतली पाहिजे. आणि जर कोणी आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात येत असतील म्हणजे शेवटी आधी भारताचीच लोकसंख्या भरपूर झालेली आहे, तर आता ती लोकसंख्या वाढवण्यासाठी जर काही वेगळे वाममार्गाने प्रयत्न शेजारच्या देशांकडून माणसं येत असतील तर ती थांबवली पाहिजे. भारताची लोकसंख्या एवढी मोठी झालेली आहे, आता अतिरिक्त लोकसंख्या अशी वाढून देणं हे योग्य नाही आणि म्हणून अशा घुसपेटी थांबवल्या पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी होते माजी मंत्री जयंतदादा पाटील, त्यांनी म्हटलं की बांगलादेशी घुसपेटी हे आपल्या देशात आले नाही पाहिजे. या घुसपेटियांचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडेल,
या घुसपेटींच्यामुळे आपल्या देशामध्ये जे काम आहे, लोकांना जे काम मिळणार आहे, जे रोजगार आहे, रोजगाराचे जे प्रश्न आहे किंवा पारंपरिक जे व्यवसाय आहे याच्यावर सुद्धा परिणाम होणार, या प्रकारचं मत जयंतदादा पाटीलने व्यक्त करत ही गंभीर बाब आहे आणि केंद्राने आणि महाराष्ट्राने या घुसपेटीयांना कुठंतरी थांबवावे, त्यांच्यावर अंकुश लावावा, या प्रकारची प्रतिक्रिया सिटी न्यूजला दिली आहे. दिलीप जोंधळसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज विधानभवन नागपूर.